मुकद्दस माह रमज़ान में हुबली का तशद्दुद अफसोसनाक है। जूनी हुबली के एक शख्स ने मदीने की तस्वीर में केसरी यानी भगवा रंग का झंडा लहराकर लोगों के जज्बात मुसलमानों के जज्बात भड़काने की कोशिश की। इसके ज़िद में लोगों ने पुलिस स्टेशन का रुख किया और पुलिस स्टेशन में जमा होने लगे। पुलिस ने वक्त पर कार्रवाई करते हुए उस तशद्दुद भड़काने वाले यानी जज्बात को भड़काने वाले शख्स को मौके पर गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार करने के बावजूद मुस्लिम नौजवान वापस जाने के लिए तैयार नहीं हुए। मुस्लिम लीडरान के साथ साथ पुलिस ने रिक्वेस्ट की, गुजारिश की कि तमाम मुस्लिम नौजवान अपने अपने घर चले जाएं, क्योंकि जो शख्स ने गलती की थी उसे गिरफ्तार कर लिया गया है। लेकिन कुछ लोग वहां साजिश के तहत आए हुए थे। लोगों का जो भीड़ थी वो लगातार जमती गई और लोगों ने पथराव शुरू कर दिया। पथराव शुरू करने के बाद पुलिस ने अपने बचाव में कार्रवाई करना लाजमी था। पुलिस ने लाठीचार्ज कर दिया और आंसू गैस के गोले दागे और उसके बाद जो है हवा में फायरिंग भी करने की खबर आ रही है। इसके बाद लोग वहां से भागने लगे और कई लोग उसमें झड़प में ज़ख्मी भी हो गए। जब लोग चले गए तो रात में गिरफ्तारी का सिलसिला भी शुरू हुआ। कई लोगों को गिरफ्तार किया गया है। बताया जा रहा है कि 40 लोग गिरफ्तार हुए हैं। इस पूरे मामले की हम तफसील आपको बताएंगे। सबसे पहले आप सुनिए कि इस मामले में वज़ीर आला बमई क्या कह रहे हैं। बसवराज बमई ने इस पर रिएक्ट किया है। बसवराज बमई ने उसमें कहा है कि इसे एक हादसे के तौर पर देखना चाहिए, इसे कोई और रंग नहीं देना चाहिए। ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ, ಯಾರೇ ಕಾನೂನನ್ನು ಕೈ ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರೆ ಕಠಿಣವಾದಂಥ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡೋದಿಲ್ಲ, ಅದು ಯಾರೇ ಇರಲಿ। ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೇನೆ, ಯಾರ್ಯಾರು ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಚೋದನೆ ಮತ್ತು ಇದ್ರ ಹಿನ್ನೆಲೆ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀವಿ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಾನು ಎಲ್ಲ ಈ ಥರದ ಸಂಘಟನೆಗಳೇನಿದ್ದಾವೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಷ್ಟೇ, ನೀವು ಕಾನೂನನ್ನು ಕೈ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಸಾಹಸವನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ। ಇದನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸಹಿಸೋದಿಲ್ಲ। ಕಾನೂನು ತನ್ನ ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತದೆ ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜಕೀಯ ಬಣ್ಣ ಕೊಡುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ। ಈ ಇನ್ಸಿಡೆಂಟನ್ನು ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಘಟನೆ ಅಂತಲೇ ನೋಡಬೇಕು, ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ಇಂಥವೆಲ್ಲ ನಿಲ್ತದೆ। Certainly if large number of people come to the police station, what it means, it's organized. It's a कल देर रात हुए पथराव और पुलिस की गाड़ियों को नुकसान पहुंचाने के बाद आज सुबह से ही पुलिस लगातार गिरफ्तारियों का सिलसिला शुरू कर चुकी है। पुलिस कमिश्नर ने भी अपने बयान में कहा है कि इस मामले में 6 मुकदमात दर्ज किए गए हैं, जबकि 40 लोगों को फिल वक्त गिरफ्तार किया गया है। वाज़ेह रहे कि आने वाले दिनों में लगातार इस गिरफ्तारियों का जो सिलसिला है वो जारी रह सकता है, क्योंकि ये जो तशद्दुद हुआ है इस पर कई तरह के सवालात उठाए जा रहे हैं। ये तशद्दुद भी बेंगलुरु के केजी हल्ली डीजी हल्ली तशद्दुद से मिलता जुलता है। उस वक्त भी इसी तरह का मामला पेश आया था। इस तशद्दुद मामले में मुस्लिम लीडरान शक का इजहार कर रहे हैं, क्योंकि जो नौजवान उस वक्त रात में मौजूद थे वो चेहरे पर अक्सर नौजवानों के चेहरों पर नकाब था और वो अपना चेहरा छुपा रहे थे। साथ ही साथ अचानक रात में स्ट्रीट लाइट बंद कर दी गई और इतने ज़्यादा पत्थर इन्हें कैसे मिले कि वो इतना हमला कर सकें। ये सारे सवालात इन्होंने उठाए हैं और ये पुलिस कमिश्नर को भी मुस्लिम लीडरान ने इस मामले पर कहा है। और साथ ही साथ सिटी एमएलए प्रसाद दब्भैया ने भी मुतालबा किया है कि पुलिस पर कि किसी तरह के मुजालिम जो है बेकसूरों पर न किया जाए। जो भी गिरफ्तारियां हैं वो जो लोग किए हैं बस उन्हीं को गिरफ्तार किया जाए, जो बेगुनाह हैं उन्हें गिरफ्तार न किया जाए। इस मौके पर साबिक वजीर एम हिंडसगिरी और अंजुमन इस्लाम के सदर यूसुफ सनूर और दीगर अहम लीडरान भी मौजूद रहे। ನಾವೆಲ್ಲ ಇದ್ದೀವಿ 2009ರಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸಹಬಾಳ್ವೆ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಒಂದ್ ಕಡೆ ನಿನ್ನೆ ಕೋಮು ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಧಕ್ಕೆ ಬರುವಾಗೆ ಒಂದು ಕುಮ್ಮಕ್ ನೀಡಿ ಈ ರೀತಿ ಗಲಾಟೆ ಆಗಿದೆ। ಅದು ಆಗ್ಬಾರ್ದು, ಶಾಂತಿ ಕಾಪಾಡಬೇಕು। ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ಇನ್ನೋಸೆಂಟ್ ಗಳನ್ನು ಕೂಡ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಶಾಂತಿ ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಒಂದು ಶಾಂತಿ ಸಭೆ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಶಾಂತಿ ಇರ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳಿ ಬಂದಿದ್ವಿ ಮುಖಂಡರು ಅಷ್ಟೇ। ಆಮ್ಯಾಗ ಎಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನುಡಿದಿನ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅದ 19 ಇಯರ್ಸ್ 20 ಇಯರ್ಸ್ 22 ಇಯರ್ಸ್ 25 ವಯಸ್ಸಿನ ಎಲ್ಲ ಕಡಿಮೆ ಭಾಳ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಹೋಗಿಲ್ಲ ಅವ್ರ। ಮತ್ ನಮ್ಗೇನ್ ಸಂಶಯ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಹೈಮೇಸ್ ರೇಟ್ ಅದಾವ,
ಆ ಕಲ್ ತುರಾಟ ಆಗುವಾಗ ಇಲ್ಲಿ ಪೂರಾ ಸರ್ಕಲ್ ಲೈಟ್ ಹೆಂಗ್ ಬಂತು, ಯಾಕೆ ಬಂದಾತು? ಮತ್ತ ಅವ್ರ ಕಡೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲೇ ಕಲ್ಲಿಲ್ಲ, ಕಲ್ಲು ಹೆಂಗ್ ಬಂತು? ಮತ್ತೆಲ್ಲಾರ ಮುಗ್ಗ ಮ್ಯಾಗ ಅರ್ಬಿ ಕಟ್ಕೊಂಡಾರ, ಎಲ್ಲಾ ಅರ್ಬಿ ಕಟ್ಕೊಂಡಾರೆ. ಇವಾಗ ಈ ಲೈಟಿಂದ ಬಟನ್ ಅಂತೂ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಡೆ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ KBಿ ಕಡೆ ಇರ್ಬೋದು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ MS ಲೈಟ್ ಇದೆ. ಅದನ್ನ ಕಮಿಷನರ್ ಹೇಳಿದೀವಿ, ಸರ್ ನಮ್ಗೆ ಏನೋ ಅವಮಾನ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಪ್ರೀ ಪ್ಲಾನ್ ಆಗಿ ಮಾಡ್ಯಾರ, ಹೆಂಗ ನೋಡ್ರಿ ತನಿಖೆ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇದ್ರಾಗ ಕೆಲವು ಬೇರೆ ಸಂಘಟನೆಯವರು ಬಂದ ಕೆಲವು ಘೋಷಣೆ ಕೂಗಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಅರವಿಂದ್ ನಗರ ಕಡೆ ರೋಡ್ ಹೋಗುವಾಗ ಪೊಲೀಸರು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ FIR ಮಾಡ್ಯಾರ. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ FIR ತೋರಿಸಿದ್ವಿ, FIR ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೀವು ಹೋಗಂತೇಳಿ. ಅವ್ರು ಒಂದೇ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ, ಆ ಮನುಷ್ಯ ಅವ್ರ ಕೈಯಾಗ ಬೇಕಂತೇಳಿ. ಎಲ್ಲಿ ಅವ ವಾಸಿ ಮಾಡ್ದಾನ ತಮ್ಮ ಜನನ ತಂದಿಲ್ಲಿ ಅವಂಗ ಸರೆಂಡರ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಬೇರೆ ಕಡೆ ಹುಡುಗರು ಎಲ್ಲಿ ಬಂತು? ಸಾಕಷ್ಟು ನಿನ್ನೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ಆದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿಲ್ಲ. ಇವಾಗ ಯಾರು ನಿಜವಾಗೂ ಅದರ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ಯಾರ, ಗಲಾಟೆನೇ ಆದಾರ, ಅವ್ರಿಗೂ ನೀವು ಯಾರು ಜಾತಿ ಗೀತಿಲ್ಲ, ಮುಲಾಜಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆಕ್ಷನ್ ತಗೊಂತಿದ್ವಿ. ಆದ್ರೆ ಕೆಲವು ಅಮಾಯಕರಿಗೆ, ಕೆಲವರು ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬಂದಿಲ್ಲಿ ಈ ಗಲಾಟೆ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಕೈಕಾಲು ಬಿತ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಹೊಡ್ತಾ ತಿಂದಾರ. ಅಂತವ್ರಿಗೆ ಸುಧಾ ನಿನ್ನೆ ಮನೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಕೆಲವು ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಸ್ ಹಸ್ಬೆಂಡ್ಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಕೆಲವು ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದಾರೆ. ನಾ ಕಮಿಷನರ್ಗೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ, ನಮ್ಮ ಅಂಜುಮನ್ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಯಾರ ಇದರ ಕಾನೂನು ಕೈಯಾಗ ತಗೊಂಡವ್ರ ಕ್ರಮ ತಗೋರಿ, ಅಮಾಯಕರಿಗೆ ಇದ್ರಾಗ ನೀವು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದೀವಿ.